नमस्कार शेतकरी मित्रांनो, सध्या मोठ्या प्रमाणात टेम्परेचर तपतंय। या ठिकाणी तुम्हाला मोठ्या प्रमाणात आता ब्लॅक थ्रिप्स प्रत्येक ठिकाणी दिसायला सुरुवात झाली। व ब्लॅक थ्रिप्ससाठी फवारणी कधी घ्यायची व काय घ्यायची मी तुम्हाला प्रॉपर समजून सांगतोय। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप महत्त्वपूर्ण आहे। याच्यामध्ये भरपूर सारे तुमचे रिझल्ट दडलेले, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आपण काय करतोय, प्रत्येक वेळेस शेतकरी आज संध्याकाळी फवारणी घेतोय किंवा दुपारी घेतोय किंवा काही जण सकाळी घेत असेल, तर ब्लॅक थ्रिप्ससाठी कधीही फवारणी घेताना अर्ली मॉर्निंग फवारणी घ्यायची। आता आपण सकाळच्या टायमाला जिथं उभे आहे तरी बऱ्यापैकी आता 10-11 वाजता आहेत, त्याच्यामुळे हा याला सकाळचा टाइम नाही म्हणता येणार। फवारणी घ्यायची असली तुम्हाला तर सकाळी 5:30 ते 6 वाजता स्टार्ट करायची व 8:30 पर्यंत फवारणी संपवायची। त्याचं मी रिझन सांगतो तुम्हाला 8:30 पर्यंतच फवारणी का घ्यायची। इथं तुम्ही बघू शकता, अतिशय सकाळी आपण प्लॉटवरती आलोय तरी म्हणजे 10 वाजले, सकाळ नाही म्हणता येणार। पण इथं बघू शकता तुम्ही, सकाळच्या टायमाला काय असतं माहिती आहे का, हे झाडाचं जे फुल असतं, हे झाडाचं फुल बघा तुम्ही आता सध्या इथं जर का बघत असाल तर हे झाडाचं फुल सूर्यप्रकाशाच्या दिशेनं बघते सकाळी। आता बऱ्यापैकी 10 वाजले, त्याच्यामुळे हे फुल डाऊनवर्ड डायरेक्शन भरपूर गेले। आता हे फुल बघा खाली बघतंय आणि हे फुल सूर्याकडे बघतंय। तर सकाळी काय होतं माहिती आहे का, हे सर्व फुलं बऱ्यापैकी अन्न तयार करण्यासाठी किंवा सूर्यप्रकाश घेण्यासाठी बऱ्यापैकी अशी वरती बघत असतात। बऱ्यापैकी फुलं हे वरती बघतात असं। आता हे जर का आपण एक फुल तोडलं तर बऱ्यापैकी फुलाची डायरेक्शन ही सूर्यप्रकाशाच्या दिशेने असते। आणि जर का आपण सकाळीच अर्ली मॉर्निंग फवारणी करताना काय करायचं, फुलांची डायरेक्शन जर का या दिशेने असेल तर तुम्ही या दिशेने फवारणी करा। म्हणजे काय होईल, औषध पूर्णपणे तुमच्या फुलामध्ये जाईल। ज्यावेळेस आपण ब्लॅक थ्रिप्ससाठी फवारणी घेतो तर ब्लॅक थ्रिप्स हा मोठ्या प्रमाणात आपला पूर्ण या फुलामध्ये असतो, तर प्रॉपर त्या फुलामध्ये औषध जाणं गरजेचं आहे। टेम्परेचरमध्ये जे सिस्टमिक औषध असते ते प्रॉपरली काम नाही करत। तर आपण ज्या सकाळी फवारणी घेतो ते डायरेक्ट जर का आतमध्ये गेलं तर आपण प्रत्येक शेतकऱ्यांना आपल्या शेड्यूलमध्ये देताना असं प्रकारचं कॉम्बिनेशन बनवून देतो की त्यामध्ये सिस्टमिक औषध पण असतात, गॅस पॉयझन प्लस आणि कॉन्टॅक्ट असं एक कॉम्बिनेशन बनवून देत असतो, त्यामुळे त्यांना प्रॉपर रिझल्ट भेटतात। तर आपण जे कॉम्बिनेशन देतो त्याच्यामध्ये काय होणार, तुमचं औषध डायरेक्ट या फुलाच्या आतमध्ये जाणार। हा ब्लॅक थ्रिप्स इथं बसून असतो, त्याच्यामुळे तिथं औषध पोहोचल्यानंतर तो डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये येऊन मारणार किंवा रस शोषण करून तरी मारणार। पण ज्यावेळेस तुम्ही दुपारी किंवा संध्याकाळी फवारणी घेतात त्यावेळेस तुमचे फुलं सर्व असं डाऊनवर्ड डायरेक्शन म्हणजे डायरेक्ट असं खाली बघितलेले असतात सर्व फुलं। तर त्यावेळेस तुम्ही फवारणी करता तर फुलाच्या आतमध्ये औषध जात नाही, त्याच्यामुळे तुम्हाला प्रॉपर कंट्रोल भेटत नाही। आणि दुसरा रिझन की सकाळीच फवारणी का घ्यायचं, सकाळी तुम्ही प्लॉटवरती येऊन बघा, अतिशय सकाळ जर का तुम्ही आले तर पूर्ण प्लॉट तुम्हाला हिरवागाचा ऍक्टिव्ह दिसतो, एकदम हिरवागाच दिसतो, चांगला दिसतो। म्हणजे आपण काय होतं, सकाळी आपलं मन लागतं किंवा प्लॉट बघा वाटतो काऊन, तर त्या ठिकाणी टोमॅटो ओपन असतो किंवा झाड लसलशीत असतं, ताजं तावानं असतं, त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा स्ट्रेस नसतो, 12 तासाचा थंडावा तिच्यावर गेलेला असतो, त्याच्यामुळे ते झाड स्ट्रेस मुक्त झालेलं असतं आणि सकाळी टवटवीत असतं आणि हे सर्व झाड सूर्यप्रकाशाच्या दिशेनं बघायला सुरुवात केलेली असते। पण जेव्हा जसं ऊन तपायला लागतं हे सारे पानं काय करतात, असे पान झुकून टाकतात, असे नर्वस होतात। त्यावेळेस तुम्ही औषध मारून तुमचा काहीही बेनिफिट होत नाही, पाहिजे तसे रिझल्ट तुम्हाला भेटत नाही। त्याकरता औषध मारताना सकाळीच अर्ली मॉर्निंग मारायचं, 5:30-6 नंतर ते 8:30 वाजेपर्यंतच तुम्ही औषध मारायचे, तेव्हा तुम्हाला या टेम्परेचरच्या काळात प्रॉपर असे रिझल्ट भेटणार आहे। तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्की शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा, कारण